कन्सेप्टला स्टार्ट करतोय. काय बघा कन्सेप्ट, दॅट इज वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन रोलिंग मोशन. आता समजून घ्यायला एखाद्या आपण रोलिंग मोशन एखाद्या ऑलरेडी बघितलेलं एखाद्या त्यामध्ये आपण स्टेटमेंट केलं होतं, रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ टू मोशन. फर्स्ट इज द रोटेशनल मोशन, सेकंड इज द ट्रान्सलेशन मोशन. आता एखाद्या इथं मात्र आपण सेपरेट का बघितलं एखाद्या हे क्लिअर करू. वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या दोन एखाद्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्याला, आणि कुठल्या बॉडीसाठी काढायच्यात एखाद्या, त्या सगळ्याच बॉडीसाठी एखाद्या या बॉडीज काय एखाद्या रोल होऊ शकतात. तर आपण पहिल्यांदा बघायला स्टार्ट करू कुठल्या कुठल्या बॉडी रोल होऊ शकतात. बघा एखाद्या कुठल्या कुठल्या बॉडी रोल होऊ शकतात. बघा रिंग आहे, रिंग रोल होऊ शकते. ऑब्वियस एखाद्या रिंग एखाद्या त्याला काय डायमीटर वगैरे आहे, एखाद्या सर्कम्फरन्स आहे, तर एखाद्या ऑब्वियस ते रोल व्हायला स्टार्ट होईल. त्यानंतर एखाद्या आणखी कुठली बॉडी रोल होऊ शकते. डिस्क रोल होऊ शकते. बोला पुढे कंटिन्यू एखाद्या काय एखाद्या स्फिअर रोल होऊ शकते. स्फिअर एखाद्या स्फिअर म्हटलं की एखाद्या डिफॉल्ट एखाद्या दॅट इज द सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअर एखाद्याच काय एखाद्या हॉलो स्फिअर पण असेल एखाद्या हॉलो स्फिअर पण काय एखाद्या रोल होऊ शकते. हॉलो स्फिअर पण एखाद्या रोल होईल. त्यानंतर एखाद्या नेक्स्ट दॅट इज सॉलिड सिलेंडर किंवा एखाद्या काय हॉलो सिलेंडर म्हणून हॉलो सिलेंडर पण काय एखाद्या रोल होईल. हॉलो सिलेंडर रोल होऊ शकतात. नेक्स्ट सॉलिड सिलेंडर, सॉलिड सिलेंडर पण काय एखाद्या रोल होऊ शकते. तर या सगळ्या आपण बॉडी बघितल्या एखाद्या ज्या काय एखाद्या रोल होऊ शकतात. तर आपण एखाद्या विचार करायला स्टार्ट करू की जर सगळ्या बॉडी एखाद्या रोल होतात तर त्या कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या रोल होतात. तर एखाद्या आपण कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या रोल होतात ते बघण्यासाठी आपण एखाद्या इमॅजिन करू एखाद्या की कन्सिडर दिस द रिंग. काय बघा एखाद्या रिंग आहे आणि या रिंगला एखाद्या आपण कम्पेअर करायला स्टार्ट करतोय. कन्सिडर दिस द रिंग, त्याचा एखादा ऍक्सिस आहे. हा ऍक्सिस कुठला एखादा दॅट इज पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग. आता एखादा रोल होताना कशी होईल बघा एखाद्या रोल रिंग या फॉर्मॅटमध्ये रोल होईल. बघा एखाद्या ऍक्सिस त्याच ऍक्सिस भोवती एखाद्या बघा हा फॉर्मॅटमध्ये एखादा रोल होईल. ऍक्सिस तोच आहे दॅट इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग. बघा त्याच्यावरनं काय समजलं एखाद्या आपल्याला की जो पण ऍक्सिस आहे एखाद्या किंवा ज्या पण एखाद्या रोल होणाऱ्या बॉडी एखाद्या त्या कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या रोल होतात पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दॅट बॉडी. मग एखाद्या तेच रिंगसाठी डिस्कसाठी किंवा एखाद्या कुठल्या पण इतर बॉडीसाठी काय एखाद्या एकच ऍक्सिस माहित झाला आपल्याला कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या रोल होतील एखाद्या ऑल बॉडीज दॅट इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी एक अंडरस्टँडिंग लागेल एखाद्या ते अंडरस्टँडिंगवर कॉन्सन्ट्रेट असू द्या. काय अंडरस्टँडिंग एखाद्या रिंग तर एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा एखाद्या रिंगची रोलिंग मोशन इज सिमिलर टू द काय म्हणतो एखाद्या रिंगची रोलिंग मोशन इज सिमिलर टू द रोलिंग मोशन ऑफ हॉलो सिलेंडर. काय म्हणतो एखाद्या रिंगची रोलिंग मोशन एखाद्या इट इज द सिमिलर टू द हॉलो सिलेंडर. आणि आता एखाद्या थोडा डाऊट यायला पाहिजे की मग सर ही कशी आहे नेमकी रिंगची आणि हॉलो सिलेंडरची एखाद्या मोशन कसं काय सेम आहे. तर एखाद्या आपण ते क्लिअर करायला स्टार्ट करू. परत एखाद्या तीच रिंग बघा एखाद्या रिंग आहे. बघा एखाद्या रिंगला ऑब्वियस एखाद्या आपण क्लिअर केलंय त्याची रोलिंग मोशन काय एखाद्या अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. या रिंगला काय लक्षात आहे मी आणखी एक रिंग जोडली, दुसरी रिंग जोडली, आणखी एक लक्षात आहे तिसरी रिंग जोडली, आणखी चौथी रिंग जोडली. असं जर एखाद्या मी रिंगचा जर बंच जोडला एखाद्या तर एखाद्या रिंग काय एखाद्या एका वेगळ्या शेपमध्ये दिसेल. आणि तो शेप एखाद्या कुठला असेल बघा एखाद्या या फॉर्मॅटमध्ये दिसेल का मला रिंगचा एखाद्या बंच या फॉर्मॅटमध्ये दिसेल. आणि एखाद्या हा कुठला एखादा शेप दॅट इज द सिलेंडर. आता सिलेंडर मध्ये थोडं स्पेसिफिक एखाद्या मध्ये काय एखाद्या हॉलो येतो तर एखाद्या मध्ये जर हॉलो असेल तर दॅट इज द हॉलो सिलेंडर. म्हणजे एखाद्या आपल्याला अंडरस्टँडिंग काय आली एखाद्या आणि ती क्लिअर असू द्या एखाद्या काय अंडरस्टँडिंग आली एखाद्या दॅट इज द मोशन ऑफ द रिंग. मोशन ऑफ द रिंग कुठली मोशन एखाद्या दॅट इज द रोलिंग मोशन ऑफ द रिंग इज सिमिलर टू द रोलिंग मोशन ऑफ हॉलो सिलेंडर. आता तीच अंडरस्टँडिंग एखाद्या आपण सिमिलर करतो एखाद्या डिस्कची जी रोलिंग मोशन आहे एखाद्या इट इज सिमिलर टू द काय म्हणतो एखाद्या रोलिंग मोशन ऑफ द डिस्क इज सिमिलर टू द रोलिंग मोशन ऑफ सॉलिड सिलेंडर. परत अंडरस्टँडिंग तीच एखाद्या एक डिस्क घ्या त्या डिस्क काय एखाद्या एकमेकाला कनेक्ट करत चालला एखाद्या त्यांना एखाद्या सरफेसला सरफेस जॉईन करा एखाद्या. त्याचा एक्झाम्पल एखाद्या कॉईन घेऊ आपण. नंबर ऑफ कॉईन जर एखाद्या जॉईन केले त्याच्यामुळे एखाद्या काय सिलेंडर तयार होईल आणि तो सिलेंडर कसा असेल एखादा दॅट इज द सॉलिड सिलेंडर. तर एखाद्या या आतापर्यंतच्या गोष्टीवर मधनं एखाद्या दोनच गोष्टी क्लिअर असतात. पहिली गोष्ट काय एखाद्या ज्या पण एखाद्या बॉडी रोल होत आहेत काय म्हणतो एखाद्या ज्या पण बॉडी एखाद्या रोल होतात त्यांचा एखाद्या ऍक्सिस फिक्स आहे. कुठला ऍक्सिस एखाद्या दॅट इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी. आणि दुसरी कंडिशन काय एखाद्या रोलिंग मोशन ऑफ द रिंग इज सिमिलर टू द हॉलो सिलेंडर and in rolling motion of disc is similar to the solid cylinder.
तर आपण एखाद्या एखाद्या बॉडीसाठी काय बघायला स्टार्ट करू, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन इन रोलिंग मोशन. तर हे लिहून घ्या, पुढे कंटिन्यू. तर आपण फर्स्ट बॉडीची एखाद्या रोलिंग मोशन बघायला स्टार्ट करू. कुठली बॉडी एखाद्या रिंग आणि त्याच्यामध्ये एखाद्या काय सांगितले सिमिलर, रिंग अँड हॉलो सिलेंडर सिमिलर. तर एखाद्या त्याचं एक्सप्रेशन बघायला स्टार्ट करणार आपण, रिंग और हॉलो सिलेंडर. तर एखाद्या स्टार्ट करूत आपण. बघा सगळ्यात महत्वाचं काय एखाद्या आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघणार एखाद्या आणि कुठला ऍक्सिस भोवती एखाद्या ते क्लिअर केलंय. ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया काय एखाद्या दॅट इज I is equal to mr square. I is equal to mr square. I is equal to जर एखाद्या mr square एखाद्या असेल त्यानंतर एखाद्या जनरलाइज फॉर्म्युला एखाद्या काय फॉर्म्युला एखाद्या रेडियस ऑफ गायरेशन मध्ये आपण एखाद्या गेल्या लेक्चर मध्ये बघितला. दॅट इज I is equal to m k square. बघा एखाद्या I सेम आहे, मास सेम आहे एखाद्या, याचा अर्थ एखाद्या रिमेनिंग टर्म पण काय सेम असायला पाहिजे. याचा अर्थ एखाद्या k square is equal to काय एखाद्या r square. एखाद्या आपण कंटिन्यू करू. That is k square is equal to r square. बघा एखादी r square एखाद्या इकडे आल्यानंतर काय एखाद्या डिव्हिजनला घेऊन जाईल. इथं एखाद्या डिव्हिजनला आल्यानंतर इथं काय एखादा 1 रिमेन राहील. एखाद्या आपण याला इकडे घेऊन टाकू. काय होईल बघा k square by r square, इकडे काय एखाद्या 1. म्हणजे k square by r square ची एखाद्या आपल्याकडे व्हॅल्यू आली. k square by r square is equal to 1. आपल्याला एक्सप्रेशन काय काढायचं एखाद्या वेलोसिटीचं एक्सप्रेशन काढायला स्टार्ट करू. फर्स्ट वेलोसिटीचा फॉर्म्युला काय एखाद्या क्लिअर करू. काय फॉर्म्युला बघा एखाद्या आपल्याकडे वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. बघा एखाद्या काय न्यूमरेटर मध्ये एखाद्या अंडर रूट 2gh ॲज इट इज 1 प्लस आपल्याकडे एखाद्या k स्क्वेअर बाय r स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे. काय बघा k स्क्वेअर बाय r स्क्वेअर ची व्हॅल्यू दॅट इज k स्क्वेअर बाय r स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. ती व्हॅल्यू काय आपण पुट करणार एखाद्या काय बघा एखाद्या v इज इक्वल टू अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. बघा k स्क्वेअर बाय r स्क्वेअर ची व्हॅल्यू काय एखाद्या 1 आपण पुट करतोय दॅट इज 1. काय बघा 1 प्लस 1 दॅट इज 2. हे 2 आणि हे 2 काय एखाद्या कॅन्सल होतील. सो v इज इक्वल टू काय एखाद्या v इज इक्वल टू अंडर रूट gh. v इज इक्वल टू अंडर रूट gh अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर कोणाचं एक्सप्रेशन एखाद्या दिस इज द एक्सप्रेशन ऑफ वेलॉसिटी. कुठल्यासाठी एखाद्या वेलॉसिटी फॉर रिंग और हॉलो सिलेंडर इन रोलिंग मोशन. तर काय कंप्लीट झालंय. आता काय एखाद्या आपण एक्सेलरेशन काढायला स्टार्ट करू. बघा एखाद्या आपल्याकडे काय एखाद्या एक्सेलरेशनचा फॉर्म्युला एक्सेलरेशन इज इक्वल टू काय बघा एखाद्या a इज इक्वल टू फॉर्म्युला g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. आता बघा एखाद्या सिंपल अंडरस्टँडिंग k स्क्वेअर बाय r स्क्वेअर ची व्हॅल्यू फक्त पुट करायची. काय व्हॅल्यू k स्क्वेअर बाय r स्क्वेअर इज इक्वल टू 1. बाकी सेम एखाद्या काय होईल एखाद्या एक्सेलरेशनच्या व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करतोय. a इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर च्या ठिकाणी काय एखाद्या 1. सो 1 प्लस 1 बेसिकली एखाद्या 1 प्लस 1 दॅट इज 2. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 2. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ एक्सेलरेशन. बघा एखाद्या रोलिंग मोशन मध्ये एखाद्या आपण पहिल्या बॉडीसाठी एखाद्या किंवा दोन कॉमन बॉडीसाठी एखाद्या कुठल्या रिंग आणि हॉलो सिलेंडर दोन्ही एक्सप्रेशन काढून घेतले. वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट gh. सेकंड एखाद्या एक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा बाय 2. तर हे दोन्ही एक्सप्रेशन लिहून घ्या. आपण सेकंड बॉडी लक्षात बघायला स्टार्ट करू. काय एखाद्या बॉडी डिस्क और सॉलिड सिलेंडर. बघा एखाद्या आपण पहिल्यांदा रिंग आणि एखाद्या हॉलो सिलेंडरचं काढून घेतलं. आता एखाद्या काय डिस्क आणि सॉलिड सिलेंडर काढतोय. बघा एखाद्या अंडरस्टँडिंग तीच किंवा एखाद्या लॉजिक पण तेच, फक्त काय एखाद्या ऍक्सिस माहित असायला पाहिजे. कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या बॉडी रोल होतात एखाद्या दॅट इज द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी. जर काय तुम्हाला पहिलं व्यवस्थित समजलं असेल लक्षात तर हे तुम्ही एखाद्या करायला ट्राय करा. एखाद्या व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. काय एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I इज इक्वल टू mr स्क्वेअर डिवाइड बाय 2. त्यानंतर काय जनरल मोमेंट ऑफ इनर्शिया जर एखाद्या फॉर्म्युला माहिती आपल्याला काय एखाद्या I इज इक्वल टू m k स्क्वेअर. बघा काय आता आपण क्लिअर केलं. बघा एखाद्या इकडे मास इकडे काय एखाद्या k स्क्वेअर. तर एखाद्या ऑब्वियस काय असायला पाहिजे इकडं r स्क्वेअर बाय 2. तर काय सांगता येईल k स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर बाय 2. तर काय कंटिन्यू दॅट इज k स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर बाय 2. r स्क्वेअर ला एखाद्या इकडे पाठवा डिनॉमिनेटरला. r स्क्वेअर जर एखाद्या इकडे गेलं तर काय राहील बघा तिथे खाली दॅट इज 1. सो k स्क्वेअर बाय r स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं एखाद्या 1/2. हे सगळ्यात महत्वाचं एखाद्या काय महत्वाचं एखाद्या कारण आपल्याला जे वेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं किंवा एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन काढायचं. बघा वेलॉसिटीच्या एक्सप्रेशन मध्ये
के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, ऍक्सेलरेशनच्या पण एक्सप्रेशनमध्ये के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. लक्षात एकदा हे भेटलं की आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. आपण वेलोसिटी काढायला स्टार्ट करू. काय बघा लक्षात, वेलोसिटीचं एक्सप्रेशन कंटिन्यू करतोय. वेलोसिटी दॅट इज v इज इक्वल टू काय बघा लक्षात, वेलोसिटीचा फॉर्म्युला इन अंडर रूट काय बघा, वेलोसिटी इज इक्वल टू इन अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बरं काय अंडर रूट 2gh लिहायला स्टार्ट करू. त्यानंतर काय के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय काय दॅट इज द 1/2. ती फक्त काय व्हॅल्यू रिप्लेस करतोय. काय बघा v इज इक्वल टू अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 प्लस बोला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय काय 1/2. हे आपल्याला माहिती आहे काय 1 प्लस 1/2 दॅट इज 3/2. सो काय येईल बघा v इज इक्वल टू अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 प्लस 1/2 दॅट इज 3/2. 2 लक्षात आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होईल लक्षात आहे, न्यूमरेटरला जाईल. 2 into 2 that is 4. तर काय लिखा था 4gh divided by 3. So v is equal to under root 4gh divided by 3. So this is the expression for, this is the expression of velocity. कोणासाठी लिखा था, for disk or solid cylinder. तर काय एक्सप्रेशन क्लियर केलं लिखा था. आता आपण नेक्स्ट एक्सप्रेशन बघायला स्टार्ट करू. दॅट इज द एक्सेलरेशन. बघा त्या एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला लिखा था एक्सेलरेशनचा बघा, एक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बोला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय लिखा दॅट इज द 1/2. पुट करायला स्टार्ट करा. काय येईल बघा, एक्सेलरेशन इज इक्वल टू a इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू दॅट इज द 1/2. हे आपण आताच क्लिअर केलंय. 1 प्लस 1/2 दॅट इज 3/2. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 3/2. हे 2 ला लिखा द्या, न्यूमरेटरला पाठवा. काय होईल बघा, दॅट इज एक्सेलरेशन इज इक्वल टू 2/3 इंटू g sin थीटा. एक्सेलरेशन इज इक्वल टू 2/3 g sin थीटा. बघा त्या गोष्टी आपण क्लिअर केल्या लिखा द्या. काय काय क्लिअर केलं लिखा द्या, वेलोसिटी दॅट इज इक्वल टू अंडर रूट 4gh बाय 3. एक्सेलरेशन इज इक्वल टू 2/3 इंटू g sin थीटा. कुठल्या बॉडीसाठी लिखा द्या, दॅट इज द डिस्क और सॉलिड सिलेंडर. यानंतर लिखा द्या आपल्याला काय लिखा द्या, दोन बॉडीज बघायच्या. फर्स्ट इज द सॉलिड स्फिअर, सेकंड इज द लिखा द्या हॉलो स्फिअर. तर काय द्या, जर दोन्ही क्लिअर झाल्या असतील लिखा द्या, तर ते दोन्ही लिखा द्या पुढच्या ज्या आहेत लिखा द्या सॉलिड स्फिअर आणि हॉलो स्फिअर. तुम्हाला लक्षात द्या स्पर्धा आहेत का ते बघायला स्टार्ट करा. पहिल्यांदा हे लिहून घ्या. बॉडी बघतो लिखा द्या, कुठली बॉडी लिखा द्या, स्फिअर. त्याला इन ब्रॅकेट मध्ये सॉलिड लिहिलं लिखा द्या. बघा आपण डायरेक्ट सॉलिड स्फिअर पण म्हणू शकत होतो का नाही म्हटलं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट. कधी पण जर एखादा फक्त स्फिअर म्हटलं एखाद्या तर त्याचा डिफॉल्ट मिनिंग लक्षात ठेवा, दॅट इज द सॉलिड स्फिअर. जर हॉलो स्फिअर म्हटलं तर त्यावेळेस करस्पॉन्डिंग हॉलो स्फिअर बरोबर आहे, पण फक्त स्फिअर म्हटलं तर दॅट इज डिफॉल्ट सॉलिड स्फिअर. तर आपण आता काढायला स्टार्ट करू. बघा एखाद्या सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला ऍक्सिस लिखायला, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द स्फिअर. काय एखाद्या I इज इक्वल टू 2/5 m/r². जनरलाइज फॉर्म्युला आता लक्षात कंटिन्यू केलं आपण. I इज इक्वल टू m/k². लक्षात इकडे मास आहे, इकडे मास. याचा अर्थ काय लिखायला, रिमेनिंग टर्म काय लिखायला 2/5 इंटू r². 2/5 इंटू r². इट इज सिमिलर टू द k². म्हणजेच काय भेटलं लिखायला आपल्याला, k² इज इक्वल टू 2/5 इंटू r². r² ला इकडे पाठवा लिखायला. काय होईल लिखायला, r² जर इकडे गेलं दॅट इज k² बाय r². काय भेटलं लिखायला, k² बाय r² दॅट इज इक्वल टू 2/5. ही व्हॅल्यू काय लिखायची आपल्याला पुट करायला स्टार्ट करायची. कुठल्या एक्सप्रेशन मध्ये, वेलोसिटीचं काढताना आपण लिखायचं आहे, एक्सेलरेशनच्या पण एक्सप्रेशन मध्ये आहे. तर आपण पहिलं एक्सप्रेशन काढायला स्टार्ट करू, दॅट इज द एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी. काय म्हणतो बघा, वेलोसिटीचं एक्सप्रेशन दॅट इज v इज इक्वल टू बघा न्यूमरेटर आता कंटिन्यू लक्षात द्या, v इज इक्वल टू अंडर रूट 2gh डिवाइड बाय काय बघा डिनॉमिनेटरला दॅट इज 1 प्लस k² बाय r². बघा 1 प्लसला 1 प्लस k² बाय r² ची व्हॅल्यू काय लिखायला, दॅट इज द 2/5. k² बाय r² च्या ठिकाणी 2/5 पुट करायला स्टार्ट करू. दॅट इज 1 प्लस 2/5. हे जर काय ऍडिशन करायला स्टार्ट करायला लागेल काय आपल्याला 1 इकडे काय 5 डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय काय होईल बघा, न्यूमरेटर मध्ये काही चेंज नाही, दॅट इज अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 into 5 दॅट इज 5. हे पुढचं मात्र कॉन्सन्ट्रेट
5 into 1 5 plus 2 that is 7, so that is 7/5. हे 7/5 लक्षात द्या, वर जाईल लक्षात द्या, that is 5 in न्यूमरेटर. काय होईल बघा, 5 into 2 that is 10 gh divided by 7. So velocity चं एक्सप्रेशन भेटलं लक्षात द्या, v is equal to in under root 10 gh divided by 7, and this is the expression of velocity. वेलॉसिटीचं लक्षात द्या एक्सप्रेशन आपल्याला भेटलं आहे. आता काय लक्षात द्या, आपण एक्सेलरेशन बघायला स्टार्ट करू. काय लक्षात द्या, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला बघा, काय द्या कंटिन्यू बघतो लक्षात द्या, एक्सेलरेशन इज इक्वल टू काय लक्षात द्या, g sin थीटा डिवाइड बाय, आणि आता मात्र थोडं काळजीपूर्वक, काय लक्षात द्या, एक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 1 plus k square by r square. आतापर्यंत काय करत होतो लक्षात द्या, आपण k square by r square ची व्हॅल्यू पुट करत होतो. आता बघा थोडं डायरेक्ट समजेल का आपल्याला, 1 plus k square by r square ची व्हॅल्यू पुट करता येईल. बघा 1 plus k square by r square आहे का आपल्याकडे, बघा त्यात हे काय 1 plus k square by r square, आणि त्याची व्हॅल्यू किती आली काय, दॅट इज द 7/5. बघा त्या वेलॉसिटीच्या पण एक्सप्रेशन मध्ये तेच होतं, काय 1 plus k square by r square, आणि तीच व्हॅल्यू लक्षात आपण काय डायरेक्ट पुट करतोय, दॅट इज द 7/5. तीच आपण डायरेक्ट पुट करू. काय होईल बघा, 7/5 5 लक्षात द्या, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू दॅट इज 5/7 इंटू g sin थीटा. तर काय आपल्याला काय, कुठला सिलेंडर कुठला स्फिअर काय दॅट इज द सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअर साठी काय दोन्ही एक्सप्रेशन भेटले, दॅट इज वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 10 gh/7, अँड नेक्स्ट दॅट इज एक्सेलरेशन इज इक्वल टू 5/7 इंटू g sin थीटा. त्यानंतर काय आपण काय सॉलिड स्फिअर बघायला स्टार्ट, रोलिंग बॉडी बघायला स्टार्ट करतो. काय दॅट इज द हॉलो स्फिअर. हॉलो स्फिअरचा काय मोमेंट ऑफ इनर्शिया काय ऍक्सिस क्लिअर आहे, that is passing through the center of mass and perpendicular to the plane of the sphere, that is I is equal to 2/3 mr square. त्यानंतर काय आता इरेग्युलर झालं काय, नेक्स्ट I is equal to mk square. थोडं फास्ट मध्ये काय केलं तरी चालेल. काय बघा काय k square is equal to that is 2/3 into r square, that is equal to k square. So k square is equal to 2/3 into r square. r square ला उचला काय इकडे पाठवा डिव्हिजन मध्ये, काय बघा k square by r square, k square by r square that is equal to 2/3. k square by r square is equal to 2/3. एक थोडं मॉडिफिकेशन करतोय बघा, पटतंय का, 1 plus k square by r square ची एखादी व्हॅल्यू काढून घेऊ, डायरेक्ट लक्षात पुट करायला सोपं जाईल. बघा कसं, 1 plus k square by r square, काय बघा k square by r square ची व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज 1 plus 2/3. काय बघा 1 plus 2/3 काढता येईल का आपल्याला, दॅट इज 3 into 1 3 3 plus 2 that is 5. काय बघा that is 5/3. तर या व्हॅल्यूवर लक्षात कॉन्सन्ट्रेट असू द्या, दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 plus k square by r square that is equal to 5/3. त्याला लक्षात द्या, डायरेक्ट या फॉर्मॅट मध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल, that is 1 plus k square by r square is equal to 5/3. लक्षात द्या फायदा काय आपण डायरेक्ट पुट करू शकतोय, पण काय हे समजून घ्या, आपण पहिल्यांदा रेग्युलर स्टेप मध्ये केलं, लास्ट एक्सप्रेशन येईल का थोडं मॉडिफिकेशन काय करता येते का त्याच्यावर ट्राय करायचं. आता काय आपण वेलोसिटी बघायला स्टार्ट करू. काय बघताय ना, वेलोसिटी दॅट इज v इज इक्वल टू काय लिखायचा फॉर्म्युला, आतापर्यंत लिखायला सगळ्यांना लक्षात आलं असं, काय लिखायचा अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 plus k square by r square, दॅट इज 2gh डिवाइड बाय, बोला 1 plus k square by r square, काय लिखायचा व्हॅल्यू दॅट इज द 5/3. 5/3 ला लिखायचा 5/3 ॲज इट इज, 3 लिखायचा न्यूमरेटरला, दॅट इज 3 into 2 दॅट इज 6. So 6gh divided by 5. So velocity is equal to in under 6gh divided by 5. तर काय वेलोसिटीचं एक्सप्रेशन क्लिअर झालंय. आपल्याला काय लक्षात आपण आता नेक्स्ट एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन लिहायला स्टार्ट करू. काही जणांनी लक्षात स्टार्ट केलं असेल आणि कंप्लीट पण केलं असेल पहिला, तर आपण कंटिन्यू करू. दॅट इज एक्सेलरेशन. बघा त्या फॉर्म्युला पण आता क्लिअर झालाय. काय लक्षात एक्सेलरेशन इज इक्वल टू g sin थीटा डिवाइड बाय 1 plus k square by r square. बोला 1 plus k square by r square ची व्हॅल्यू लक्षात काय, दॅट इज द 5/3. 5/3 ला 5/3 ॲज इट इज, 5/3 रिअरेंज केलेलं काय, दॅट इज द 3/5. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू 3/5 इंटू g sin थीटा. बघा एखाद्या तिन्ही एक्सप्रेशन दोन्ही एक्सप्रेशन एखाद्या कंप्लीट केले आपण. वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 6gh डिवाइड बाय 5. नेक्स्ट एक्सेलरेशन इज इक्वल टू 3/5 g sin थीटा. बघा या लेक्चर मध्ये एखाद्या आपण कुठल्या बॉडीसाठी एखाद्या वेलोसिटी आणि एक्सेलरेशन काढले. फर्स्ट काय एखाद्या रिंग आणि हॉलो सिलेंडर काय एखाद्या सेम.
नेक्स्ट डिस्क आणि सॉलिड सिलेंडर काय लक्षात द्या सेम. थर्ड काय लक्षात द्या सॉलिड स्फिअर अँड फोर्थ इज द हॉलो स्फिअर. जे लक्षात द्या हे आहे. लक्षात द्या जे पण आपण काढलेलं लक्षात द्या एक्सप्रेशन त्यांना लक्षात द्या आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतोय. लक्षात द्या ट्राय करा लक्षात द्या हे लेक्चर म्हणजे लक्षात द्या सगळे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या एक्सप्रेशन आणि त्यानंतर लक्षात द्या काय व्हिडिओ पॉज करा आणि त्याला लक्षात द्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहा. लक्षात द्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये काय लक्षात द्या ऑब्वियस एका पहिल्या एक कॉलम मध्ये लक्षात द्या काय बॉडी लिहिणार, दुसऱ्या कॉलम मध्ये लक्षात द्या त्याच्या वेलॉसिटी आणि तिसऱ्या कॉलम मध्ये त्याचे काय लक्षात द्या ऍक्सेलरेशन. तर हे पहिल्यांदा लिहून घ्या पुढे आपण कंटिन्यू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतोय, बाकी आपण पुढच्या लेक्चर